या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलर वाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। काल जुनागडी घरकुलमध्ये भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पैसे वाटप करण्यात आहे, काय तुमची प्रतिक्रिया? हे बघा, काल ज्या पद्धतीने पैसे वाटपाचं काम झालंय हे फक्त विडी घरकुल मध्येच नाही तर सोलापूर शहर उत्तर मध्ये बऱ्याच ठिकाणी हे काम चाललेलं आहे आणि हे खुलेआम चाललेलं आहे। हे एकच संकेत देत आहे की समोरचा माणूस, भाजपचा जो आमदार आहे ते आता घाबरलेले आहेत। त्यांना कळालंय की आपल्या पायाखालची आता वाळू सरकलेली आहे, आपला जो समोरचा प्रतिस्पर्धी आहे तो अतिशय तगडा आहे आणि ही जनता आता त्याच्या पाठीशी आहे। जनतेने हे इलेक्शन स्वतःच्या हातात घेतले, त्यामुळे कुठल्या तरी या पद्धतीने जनतेला भुरळ पाडण्याचं काम करतायत, पण जनता खूप सुज्ञ आहे। पैसे घेतील परंतु मतदान आम्हालाच करतील ह्याचा आम्हाला ठाम साहजिकच आहे। पराभव दिसत आहे म्हणूनच पैसे वाटपाचं काम आहे ना। काम 20 वर्ष तर काही केलेली नाहीयेत, आता कुठल्या तोंडाने जनतेसमोर जाणार हा प्रश्न आहे आणि म्हणून कसं तरी जनतेला स्वतःच्या ह्याच्यात घेण्यासाठी, म्हणून वशमध्ये घेण्यासाठी म्हणून पैसे वाटपाचं काम चालू। कारण त्यांनी भ्रष्ट कारभार करून पैसा जमा केलेला आहे पहिल्यांदा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून, आणि बीजेपी सरकार आहे घोटाळेबाज सरकार आहे। आमदारांना सुद्धा 50 खोके देऊन विकत घेतलं, त्यांना जनतेचं काही देणं घेणं नाही ना, स्वतःच्या स्वार्थासाठी बीजेपी सरकार आहे। त्याचबरोबर शहर उत्तरचा विकास तर 20 वर्ष मालकांनी काहीच केला नाही। आज बीजेपी सरकार फक्त मतासाठी राजकारण करत आहे, जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व जाती ते निर्माण करून आरक्षणाच्या नावाखाली जाती धर्मात सुद्धा भांडण लावतात, आरक्षण कुणाला दिलं नाही। त्याचबरोबर शहर उत्तरचा जो विकास आहे म्हणावं तसा 20 वर्षात त्यांनी काही केलं नाही, फक्त पैशावर त्यांनी सत्ता उपभोगत आहेत। पण ह्या वेळेस जनतेने इलेक्शन हातात घेतलेलं आहे। ज्या टायमाला खासदारकीचं इलेक्शन होतं त्या टायमाला जे परिवर्तन झालंय, ह्या टायमाला आमचे 85 ते 86 आमदार आल्याशिवाय महाराष्ट्रात राहणार नाहीत, एवढंच बोलते। कुठेतरी त्यांना भीती आहे की आपलं सरकार येईल का, त्या पार्श्वभूमीवर हे सर्व कामं चालू आहेत। पैसे वाटप योग्यच नाही करणं, आपल्याला मतदान हक्काचं मिळालं पाहिजे। आपण तिथं आम्हाला क्लिअर असलं तर पैसे वाटायचा प्रश्नच येत नाही। त्यांची मक्तेदारी बरोबर नसल्यामुळे त्यांना आता पैसे वाटायची भीती बसली आणि महेशांना त्यांचे कट करणार म्हणून त्यांना भ्या बसले की आता आपलं काय पराभव आहे त्यांनी पत्करलेला आहे। पैसे वाटून सुद्धा त्यांचं सीट बसत नाही, आमचं 100% सीट बसणार। पैसे वाटप हे अत्यंत चुकीचं आहे आणि यावेळेस महायुतीचं सरकार येणार नाही। पैसे वाटप उपयोगच नाही, आमचे पैसे आहेत ते। महागाई वाढलेली आहे, भ्रष्टाचार वाढलेला आहे, मुलींना संरक्षण नाहीये। महेशांना 100% येणार, शहर उत्तरला आमचा एजंट निश्चित होणार।